हॅलो, मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीस लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर आजच्या भागामध्ये आपण 2 ते 3 वर्षाच्या मुलीकरिता साडीपासून हा सुंदर असा घागरा कसा स्टिच करायचा ते बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल घागरा किती छान आणि सुरेख झालेला आहे. आणि हा आहे वरचा ब्लाऊज. तर ब्लाऊजसुद्धा छान झाला आहे. ब्लाऊज कसा शिवायचा हे आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत आणि ह्या पार्ट 1मध्ये आपण हा जो साडीचा घागरा आहे तो कसा शिवायचा ते बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजपणे कोणीही शिवू शकेल अशा स्टेप बाय स्टेप पद्धतीमध्ये हा घागरा कसा शिवायचा ते मी दाखवणार आहे. छान प्लेटेड आणि घेरदार घागरा झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. चला तर मग वेळ न लावता हा घागरा कसा स्टिच करायचा ते आपण पाहूयात. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलसमोरील बेल आयकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. चला मग हा घागरा कसा स्टिच करायचा ते पाहूयात. एका क्लायंटने मला ही साडी दिलेली आहे आणि त्यांच्या 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी ना घागरा आणि ब्लाऊज शिवायचा आहे. तर ह्याचा पदराचा पार्ट मी आधीच कट करून बाजूला ठेवलेला आहे. आणि ही साडी जी होती ती जुनी साडी होती, त्याच्यामुळे त्याचा ब्लाऊज त्याने आधी स्टिच करून घेतलेला आणि त्या जुन्या साडीपासूनच त्यांच्या मुलीला आता हा घागरा शिवायचा होता. तर हा पदर मी कट करून बाजूला ठेवून दिलेला आहे. ह्याचा आपण ब्लाऊज शिवणार आहोत आणि साडीपासून जो आहे तो घागरा शिवणार आहोत. तर साडी जुनी होती आणि त्यांनी फॉलसुद्धा अटॅच केलेला आहे. आता हा फॉलसुद्धा अटॅच आहे साडीला. आणि ह्याची बॉर्डर बघितला ना, साडीची खालची जी बॉर्डर आहे ती ब्रॉड आहे आणि वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती थोडी छोटी आहे. तर आपण ही ब्रॉड साईडची बॉर्डर आहे ना ती घागऱ्या स्टिचिंगसाठी वापरणार आहोत, म्हणजे घागऱ्याला लुक अगदी छान येईल. आता ही जी फोल्ड केलेली साडी आहे ना ती पूर्ण साडी आहे. आता मुलगी जी आहे ती 2 ते 3 वर्षाची आहे. आता या पूर्ण साडीचा जर वापर केला घागरा शिवायसाठी तर तिला खूपच हेवी घागरा होईल. त्याच्यामुळे आपण ह्याच्यातली फक्त 3 मीटर साडी घेणार आहोत घागरा स्टिचिंगसाठी, म्हणजे तिला जास्त हेवी वाटणार नाही आहे घागरा, कारण आपण ह्याला अस्तरसुद्धा अटॅच करणार आहोत आणि साडीला फॉलसुद्धा खाली असल्यामुळे आपण फक्त 3 मीटर साडी ह्याच्यातली मोजून घ्यायची आहे आणि तेवढीच आपल्याला कट करून घ्यायची आहे. ही तर 3 मीटर साडी मोजून मी त्याची घडी घालून घेतलेली आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे तो बाजूला सोडून दिलेला आहे. आता आपल्याला घागरा कट करायचा आहे. तर घागऱ्याची जी टोटल लेंथ होती ना ती 19 इंच होती. मी आधीच त्या मुलीची मापं घेतलेली होती. पूर्ण घागऱ्याची लेंथ 19 इंच होती. आता घागरा शिवताना आपल्याला 2 इंचाचा वरती बेल्ट अटॅच करायचा आहे. 19 - 2 म्हणजे राहिले 17. आता 17 इंचाचा आपला तयार घागरा हवा आहे, खालचा जो आहे तो. आता वरती मी 1 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे, म्हणजे टोटल घागऱ्याची कटिंगसाठी ही जी लेंथ घेतलेली आहे ती मी 18 इंच घेतलेली आहे. तर 18 इंचावरती मी बॉर्डरच्या साईडून वरती ना 18 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ही 3 मीटर साडी कट करून घेतलेली आहे. बाकीची साडी तुम्ही फ्रॉक वगैरे शिवण्यासाठी वापरू शकता. तर 3 मीटर साडी ही मी 18 इंच मार्किंग करून कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर इथं 1 मीटर कॉटनचा अस्तर घेतलेला आहे. 2 फोल्डमध्ये आहे. घागऱ्याची कटिंग लेंथ होती 18 इंच आणि इथं आपल्याला अस्तरची कटिंग लेंथ घ्यायची आहे ती 16 किंवा 16.5 घेऊ शकताय. तर 2 फोल्डमध्ये अस्तर घेतलेला आहे आणि मधून त्याला कट केलेला आहे 16.5 मार्किंग, म्हणजे 16.5 16.5 32 इंचाचा अस्तर होतं, मधून कट केलेला आहे 16.5 इंच झालेला आहे. आता हे दोन्ही भाग असे जॉईन करून घ्यायचे, म्हणजे 2 मीटर अस्तरची लेंथ होईल आणि विड्थ जी ठेवलेली आहे ती 16.5 इंच आहे. आता आपल्याला ना घागऱ्यासाठी लागणारा बेल्ट कट करून घ्यायचा आहे. इथे मी अस्तरमधून बेल्ट कट करून घेतलेला आहे. विड्थ जी ठेवलेली आहे म्हणजे रुंदी ती 5.5 इंच आहे. तयार बेल्ट आपल्याला 4 इंचाचा लागणार आहे, म्हणजे दुमडून 2-2 इंच होणार आहे आणि 1.5 इंचाच मी मार्जिनसाठी सोडलेला आहे, म्हणजे 4 + 1.5 5.5 इंचाची रुंदी. आणि लांबी म्हटला तर मुलीची हिप साईज होती 22 इंच, म्हणजे त्याची हाफ येते 11 इंच आणि 3 इंचाचं मी मार्जिन सोडलेलं आहे. म्हणजे 2 फोल्डमध्ये हे कापड मी 14 इंचावरती कट करून घेतलेलं आहे आणि टोटल लांबी जी आहे ती 28, म्हणजे 28 बाय 5.5चा हा बेल्ट मी कट करून घेतलेला आहे आणि साडीचं सुद्धा सेम कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे 28 बाय 5.5चा बेल्ट कट करून घेतलेला आहे. आता आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. स्टिचिंगकडे वळूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. साडीची सरळ बाजू खालच्या साईडला आहे, उलटी साईड जी आहे ती रॉंग साईडवरती ठेवायची, त्याच्यावरती असं अस्तर ठेवायचा आहे. आणि जसं की म्हटलेलं आपल्याला बेल्ट 2 फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी चारी साईडून एक्स्ट्रा मार्जिन तर ठेवलेलंच आहे. आता 5.5 बाय 28चा हा बेल्ट आहे. आता चारी साईडून ही सिंगल फोल्ड आणि 2 फोल्ड अशा प्रकारे चारी साईडून बेल्टला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे 2 फोल्ड करून.
हे 2 फोल्डिंग शिलाई करताना आपलं थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा जातं, म्हणून मी विड्थमध्ये 1.5 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलंच आहे आणि लांबीमध्ये सुद्धा मी 1-2 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. आता बेल्ट पाहू शकता इथं तयार करून घेतलेला आहे. चारही साईडून डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपला घागऱ्याचा बेल्ट जो आहे तो तयार झालेला आहे. आता याची लांबी आणि रुंदी आपण बघूयात. तर हे पहा, 1.5 इंच मार्जिनमध्ये गेलेलं आहे. 4 इंच रुंदी बेल्टची तयार झालेली आहे आणि लांबी बघू शकता इथं ते 2 फोल्ड म्हणजे 13 तयार बेल्ट आहे तो 26 इंचाचा झालेला आहे. 13 दोन्ही 26 आणि 2 इंच आपलं मार्जिन ह्याच्यामध्ये फोल्डिंगमध्ये गेलेलं आहे. आता आपण जे अस्तर कट केलेलं होतं त्याला शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं आहे आणि दाब टीपसुद्धा मारून घ्यायची आहे. आता अस्तर आपलं जॉईन केलेलं आहे. 2 मीटरचं अस्तर तयार झालेलं आहे. आता बेल्ट घ्यायचा आहे आपला जो तयार होता ते. बेल्टची जी उलटी साईड किंवा रॉंग साईड आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे आणि आपण जे अस्तर अटॅच करून घेतलेलं होतं ते घ्यायचं आहे. अस्तर कट केलेली जी साईड होती ती आपल्याला बेल्टच्या इथं अटॅच करून त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच अस्तर थोडंसं बेल्टच्या पुढं ठेवायचं म्हणजे आपल्याला फिटिंग करताना बरं पडतं. तर अर्धा इंच अस्तर पुढं सोडलेलं आहे मी आणि अस्तरच्या ह्या बेल्टवरतीच आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे घागरा पटकन शिवायला मदत होते. आता 1.5 ते 2 इंचाच्या प्लेट्स मी अस्तरच्या बेल्टवरतीच पाडून घेतलेल्या आहेत. तर अस्तरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या थोड्याफार छोट्या मोठ्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण साडीच्या ज्या आपण प्लेट्स पाडणार आहोत त्या प्रॉपर पाडायच्या. अस्तर काय आतमध्ये राहतात त्याच्यामुळे थोड्या छोट्या मोठ्या प्लेट झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे 2 मीटर अस्तर होतं ते बेल्टवरतीच मी प्लेट्स पाडून घेतलेले आहेत, पाहू शकताय. तर इथं आपण अस्तर अटॅच केलेलं आहे बेल्टला. आता साडीच्या प्लेटसुद्धा आपल्याला पाडायच्या आहेत. तर तुम्ही अशा डायरेक्ट ह्याच्यावरती आपण जशा अस्तरच्या प्लेट पाडल्या तशा साडीच्यासुद्धा पाडू शकता आणि नंतर मग अशा प्रकारे हा बेल्ट फोल्ड करून स्टिच करू शकता. पण मी रफ शिलाई मारून ना आधी प्लेट्स पाडून घेणार आहे. 27-27.5 इंच प्लेट्स पाडून तयार होतील घागऱ्याच्या, अशा आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मी अटॅच करणार आहे त्याला प्रेस करून. कारण प्रेस केल्यानंतर ना खरंच खूप छान लूक येतो घागऱ्याला. त्याच्यामुळे मी रफ शिलाई मारून ना अगोदर प्लेट्स पाडून घेणार आहे. तर 2-2 इंचाच्या प्लेट्स मी इथं पाडलेल्या आहेत. जसं तुम्हाला आवडत असतील त्याप्रमाणे छोट्या मोठ्या प्लेट्स पाडू शकता. पण ही घागऱ्या प्लेट्स पाडून ना तयार घागऱ्याची लेंथ जी आहे ती 27 किंवा 27.5 यायला पाहिजे, कारण आपण बेल्टच्या पुढे एक अर्धा-पाऊण इंचाचं मार्जिन सोडणार आहे फिटिंगसाठी आणि तयार जी बेल्टची लेंथ आहे ती आपली 26 इंच आणि 1-1.5 इंच एक्स्ट्रा झालं तरी हरकत नाही. आणि पाहू शकता इथं 27.5 ते 28 इंचाचा आपला हा घागरा प्लेट पाडून तयार झालेला आहे. आणि असासुद्धा अटॅच करू शकता, पण छान सुंदर असा लूक हवा असेल ना घागरा किंवा कोणताही ड्रेस शिवताना त्याला प्रेस करायचं म्हणजे खरंच खूप छान लूक येतो. आता हे बघा इथं मी प्रेस करून घेतलेला आहे आणि प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत प्रेस इस्त्री करून. आणि लूक बघा घागऱ्याचा इस्त्री केल्यानंतर आणि इस्त्री करायच्या आधी खरंच तुम्हाला फरक जाणवेल. त्याच्यामुळे घागरा शिवताना इस्त्री करून नंतरच साडी अटॅच करा. आता आपल्याला साडीचा जो पार्ट आहे तो याच्यावरती बेल्टवरती अटॅच करायचा आहे. आता प्रेस करून घेतल्यानंतर मी इथं अटॅच करते. अस्तरवरतीच ही साडीचा घागऱ्याचा पार्ट ठेवायचा आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना थोडं स्लो मारायचं म्हणजे प्लेट्स वगैरे दुमडतात, त्याच्यामुळे व्यवस्थित थोडं हळू ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं हे बघा मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट लेंथ होती. फक्त अर्धा ते पाऊण इंच मी समोर फिटिंगसाठी सोडलेलं आहे. आता बेल्ट अशा प्रकारे पलटी मारायचा आहे आणि बेल्टवरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. तर 2 शिलाई बेल्टवरती मारून घ्या म्हणजे अगदी छान व्यवस्थित बसतो बेल्ट. आणि अशा प्रकारे हा घागऱ्याचा बेल्टसुद्धा मी स्टिच करून घेतलेला आहे आणि आपला 90% घागरा इथं तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं घागरा फिटिंग करून घ्यायचा आहे. तर घागरा अशा प्रकारे उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि साडीचा भाग आणि अस्तराचा भाग अशा प्रकारे पकडायचा. आपण अर्धा ते पाऊण इंचाचं मार्जिनसाठी आधीच कापड एक्स्ट्रा सोडलेलं होतं बेल्टच्या बाजूनी. ह्याच्यावरती आपल्याला एक अर्धा इंच ते पाऊण इंचाची मार्जिन सोडून फिटिंग करून घ्यायचं आहे. याला तुम्ही ओव्हरलॉकसुद्धा करू शकता. हे बघा इथं मी घागरा फिटिंग करून घेतलेला आहे. आता याला सरळ करूनसुद्धा दाखवते. आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठीचा घागरा तयार आहे. घागरा स्टिच करताना वगैरे ना मुलीला केवढा लागेल ती म्हणजे मापं घेऊनच घागरा शिवा म्हणजे परफेक्ट फिटिंगसुद्धा येतं आणि लेंथसुद्धा अगदी परफेक्ट आपल्याला शिवता येते. मी आधीच तिची मापं घेतलेली. आणि हे बघा घागरा तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि घागरासुद्धा कसा स्टिच झालेला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हा आपला घागरा स्टिच करून झालेला आहे आणि ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो कसा शिवायचा हे आपण बघणार आहोत पार्ट 2 मध्ये.
तर तो व्हिडिओ बघायला तुम्हाला माझे आवडेल का? व्हिडिओ ते जर सुद्धा तुम्हाला comments आवडत मध्ये असतील कळवा. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. म्हणजे माझ्या छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.